यानंतर बातमी आहे नांदेडमधली। जिल्हा परिषद शाळेमध्ये उशिरा येणाऱ्या शिक्षकांच्या स्वागतासाठी नांदेडमध्ये अख्खं गाव गोळा झालं। एक एक करत उशिरा शाळेत येणाऱ्या शिक्षकांना गावकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं। गावकऱ्यांचा संताप पाहून शिक्षकांची चांगलीच भंबेरी उडाली। गावकऱ्यांनी या सर्व प्रकारचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं। या घटनेमुळे मात्र जिल्हा परिषद शाळेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। गावकऱ्यांनी भरवली शिक्षकांची शाळा। लेट लतीफ शिक्षकांच्या स्वागताला गाव जमला। वेळ 7ची, शिक्षकांचं तासाभरानंतर आगमन। गावकऱ्यांच्या प्रश्नांनी शिक्षकांची भांबेरी। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातल्या कामारी गावात गावकऱ्यांनी भरवलेली ही आहे शिक्षकांची शाळा। गावातल्या जिल्हा परिषद शाळेत उशिरा पोहोचणाऱ्या शिक्षकांना गावकऱ्यांनी मिळून चांगलीच अद्दल घडवली आहे। उशिरा येणाऱ्या शिक्षकांना शाळेच्या गेटवरच अडवून ग्रामस्थांनी जाब विचारला। सर, शाळेचा टायमिंग किती वाजताचा आहे शिक्षकांना? सर 8 वाजून गेले तरी आणखी तुमचे शिक्षक आणखी पण नाही आले। तर मॅडम, शाळेचा टाइम काय आहे? आम्ही 8:15ला सांगितले मुलांना। 8:15ला कशामुळे? कारण 7:30 पर्यंत सरांचं ट्युशन आहे आणि जेवण न करता ट्युशन? शाळेचा टायमिंग काय आहे सर? शाळेचा टायमिंग बोलायला तयार नाही आहे। कामारीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 305 विद्यार्थी आहेत। तब्बल 15 शिक्षकांची नेमणूक या शाळेवर आहे। मात्र या शाळेवरील सर्व शिक्षक उशिरा येत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून गावकऱ्यांनी शिक्षण विभागाकडे केल्या होत्या, तरी देखील कुठलीही दखल घेतली जात नसल्यानं अखेर गावकऱ्यांनी शाळेच्या गेटवर थांबून उशिरा येणाऱ्या शिक्षकांना धारेवर धरलं। SIR मुळे सध्या शाळेची वेळ सकाळी 7 ते 12 पर्यंत करण्यात आली आहे। मात्र या शाळेवरील सर्व शिक्षक एक एक करत 8 वाजेनंतर शाळेसमोर पोहोचू लागले। गावात किंवा गावाजवळ न राहता हे शिक्षक इतर ठिकाणी राहतात। तिथून हे शिक्षक गाड्या करून उशिरा शाळेमध्ये येतात। आज मात्र या शिक्षकांची गावकऱ्यांनी चांगली शाळा भरवली। उशिरा येण्याचं कारण गावकऱ्यांनी शिक्षकांना विचारलं, मात्र उडवाउडवीची उत्तर देऊन शिक्षकांनी वेळ मारून देण्याचा प्रयत्न केला। सर 8 वाजून गेले तरी आणखी तुमचे शिक्षक आणखी पण नाही आले। तर तुमचं काय, तुम्ही आणखी कॉन्टॅक्ट केला का त्यांच्याशी? माझा काही कॉन्टॅक्ट झाला नाही, पण आल्यानंतर त्यांना त्याचा जॉब विचारला नाही। अच्छा, आणि तुम्ही असे गंभीर काही दिसत नाही लेकराला, जाऊ द्या असं का म्हणताय? कुलूप लावल्या गाववाल्याला नाही, कुलूप तर नाही लावलेलं आहे, पण तुम्ही असं कुलूप लावून टाकलं तर विद्यार्थी बाहेर आहेत। हो, मग तुम्ही पण 8:45ला येतात तर कुलूप लावणार तर काय करायला पाहिजे? गावकऱ्यांनी काय करायला पाहिजे? तुम्ही 8:45ला येताय तर गावकऱ्यांनी काय करायला पाहिजे? 7चा टाइम असताना तुम्ही 8:45ला येताय तर काय करायला पाहिजे? मग जे मुख्याध्यापक आहेत कारमोर सर, ते आहे की नाही समजा इतकी आरेरावीची भाषा करता की त्याच्या विरोधात आहे का? समजा त्या शिक्षण समितीच्या जीवनाला तक्रारी देऊन सुद्धा त्या तक्रारीचं काहीही आतापर्यंत निवारण झालेलं नाही। आतापर्यंत त्याच्या तक्रारी 3 वर्षापासून आम्ही गावकरी करीत आहोत, पण त्या तक्रारीचं नाही का आणखी निवारण करण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती इथंच का करतात हे सुद्धा एक नाही का न उलगडण्यासारखं कोडं आहे। शाळेचे शिक्षक मुख्यालय न राहता नांदेड जिल्ह्यावरून ये जा करत आहेत। याची 1 वर्षाखाली मी शिक्षण अधिकारी श्री मेकाले सरांकडे निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही। यामध्ये शिक्षण अधिकारी सुद्धा मिळून मिसळून दोषी आले असे माझ्या निदर्शनात आलेले आहेत। गावकऱ्यांनी शालेय पोषण आहाराचीही पाहणी केली, तेव्हा पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचं आढळून आलं। ज्या ठिकाणी हा शालेय पोषण आहार होता त्या ठिकाणी कुठलीही स्वच्छता नव्हती। खिचडीचा वास सुद्धा घेऊ शकत नाही अशी परिस्थिती होती। शेवटी तिथे असलेल्या शिक्षकालाच गावकऱ्यांनी खिचडीचा वास घ्यायला लावला। हे आहे खिचडी खायची तुमच्या लेकरायला, वास सुद्धा घेऊ शकता का सर? हो, पण ठेवून देता, असं ठेवून द्यावं लागतंय का? तिथं फेकून देताय त्यांना खराब झालेलं? जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा खालावत चाललाय। त्यामुळेच मुलांच्या भविष्यासाठी गरिबी असूनही पालक खासगी आणि इंग्रजी माध्यमांकडे वळताना दिसतात। ग्रामीण भागात शिकवणारे शिक्षक तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून आपल्या सवडीनुसार शाळेत येत असल्याचं अनेकदा समोर आलंय। त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात सापडलंय। ही विस्कटलेली घडी बसवण्यासाठी शिक्षण विभागानं कडक पावलं उचलण्याची गरज व्यक्त होते आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।